सर्वांना नमस्कार। फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत। मित्रांनो, इयत्ता 8वी प्रथम सत्र परीक्षेची कृतीपत्रिका संपूर्ण उत्तरासह विषय मराठीची आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। 2022 ची प्रथम सत्र परीक्षा होऊ घातलेली आहे। एकूण 50 गुणांची ही परीक्षा असून यामध्ये प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल याच्यावर सविस्तर आपण उत्तरासह चर्चा करणार आहोत। अर्थात तुमच्या शाळेत हीच प्रश्नपत्रिका येईल असे नाही, पण प्रश्नांचे स्वरूप या पद्धतीचे असेल। तर आपण बघूया। तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती आहे, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील। तर बघूया आपण विषय मराठी 8वी ची संपूर्ण 50 गुणांची प्रश्नपत्रिका उत्तरासह। प्रश्न पहिला आहे, त्यामध्ये खालील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। यामध्ये आकृती पूर्ण करा। आपल्याला उतारा दिलेला आहे, हा उतारा वाचून आपण प्रत्यक्षात यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्यायची। अण्णा हसत हसत म्हणाले, इथपासून तर म्हणून मला ते मानधन नको, इथपर्यंत प्रत्यक्षामध्ये हा उतारा आहे। काय आहे प्रश्न? तर बघा, प्रश्न असा आहे पहिला, अण्णांना या साधनाचा मोह नाही। त्यातले कोणतेही 4 साधनं लिहायचे। कोणत्या 4 साधनाचा अण्णाला मोह नाही? 2 गुणासाठी हा प्रश्न आहे मित्रांनो। तर कोणते आहे? तर आपण उत्तर बघूया। बघा, अण्णाला बंगला, मोटार, बाग बगीचा आणि रुबाबदार कपडे या साधनाचा मोह नाही। इथं उतार्यामध्ये आलेला आहे प्रत्यक्षामध्ये, विठ्ठला बंगला, मोटर, बाग बगीचा, रुबाबदार कपडे, लिखाण करण्यासाठी वेगळी खोली, खोलीत फुलदाणी, टेबल, आराम खुर्ची या साधनाचा मला मोह नाही, म्हणजे विठ्ठलाला सांगत आहे ते। तर यापैकी 4 लिहायचे होते आपल्याला कोणतेही, तर आपण 4 लिहिले। पुढचा प्रश्न आहे, चौकट पूर्ण करा। मॉस्कोतील संपत्ती मिळाल्यास अण्णांच्या मनातील भीती। मॉस्को या देशातली संपत्ती मिळाल्यावर अण्णांच्या मनात काय भीती आहे? तर काय भीती आहे? तर बघा, इथं उतार्यात दिलेलं आहे की त्या संपत्तीने मी बिघडून जाईल आणि गरिबीला विसरून जाईल। हे 2 उत्तर येते या पद्धतीनं, संपत्तीनं मी बिघडून जाईन आणि गरिबीला विसरून जाईन। तर या पद्धतीनं 2 मार्कासाठी आपल्याला हे उत्तर इथं लिहिता येतील। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पहिला क, झोपडीतील वास्तव कोणतेही 4 लिहायचे। काय वास्तव आहे झोपडीमध्ये? तर झोपडीतील वास्तव या उतार्यामध्ये जे आलंय मित्रांनो, ते वास्तव आपल्याला लिहायचं। तर झोपडीत जे वास्तव आलेलं आहे ते आहे, झोपडीतील माणसं उपवाशी राहतात, पहिलं। दुसरं, पावसाळ्यात झोपड्या गळतात। तिसरं, हिवाळ्यात माणसं थंडीनं कुडकडतात। आणि चौथं आहे, झोपडीतील माणसं दुःख झेलत जगतात। या पद्धतीनं आपण हे वास्तव झोपडीतलं 4 वास्तव लिहू शकतो 2 मार्कासाठी। त्यानंतर 2 मार्कासाठी पुढचा प्रश्न आहे, अण्णाभाऊ साठे यांच्यासाठी असलेल्या सुदिनाचे महत्त्व तुमच्या शब्दातल्या। आपल्याला अभिव्यक्त व्हायचं, इथं स्व अभिव्यक्ती आहे। अण्णाभाऊ साठे यांच्या सुदिनाचं महत्त्व लिहायचं आहे। अण्णाभाऊ साठेंच्या यावर जो प्रकरण आहे त्यावर हा आपला उतारा आहे मित्रांनो, आणि मग आपल्याला त्याचं महत्त्व लिहिताना तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकता, परंतु तुम्हाला एक नमुना म्हणून दिलेला आहे। अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या छोट्याशा गावी झाला। अण्णाभाऊ साठे यांची जयंती 1 ऑगस्ट रोजी साजरी केली जाते। संपूर्ण समाजात तर साजरी केली जातेच, याशिवाय शाळा महाविद्यालयात अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त भाषणे, निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धाही घेतल्या जातात। या कार्यक्रमातून गरीब घरातील मुलंही आपल्या लेखणीतून समाज मनावर कसे अधिराज्य गाजवू शकतो, प्रगती करू शकतो, याचा आदर्श आम्हाला विद्यार्थ्यांना मिळतो। या पद्धतीने आपण लिहू शकतो। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पहिला याच्यामध्ये इथं अ झालं, आ आहे पहिला आ, खालील उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा। दुसरा उतारा आहे, पहिला उतारा झाला। तर आता बघा, त्याच पद्धतीनं पहिला उतारा 8 मार्काला होता, हा देखील 8 मार्कालाच आहे। आकृती पूर्ण करा। राधिका यांचे गुणविशेष। राधिका मेनन यांच्या प्रकरणातला आपण हा उतारा घेतलेला आहे। तर राधिका यांचे गुणविशेष तर कोणते 2 लिहायचेत आपल्याला? तर धाडस आणि हिम्मत हे 2 गुणविशेष या उतार्यात आलेले राधिका यांचे। त्या बघा, हे इथं धाडस आणि काहीतरी करून दाखवण्याची हिम्मत हे त्यांचे गुणविशेष होते। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील चौकट पूर्ण करा। राधिकाच्या निर्णयाला प्रारंभी विरोध करणारे। प्रारंभी कोणी विरोध केला राधिकेच्या निर्णयाला? तर तो केला आई आणि वडिलांनी। उतार्यात आलेला आहे मित्रांनो। पुढे लिहा, उतार्यात खालील शब्दांसाठी आलेले शब्द ओळखा। उतार्यात कोणते आलेले? धोका, अप्रिय घटना घडण्याची शक्यता किंवा अथांग अमर्याद
ह्या शब्दांना कोणते शब्द आलेले उतार्यामध्ये तर आपण बघू शकतो या धोका अप्रिय घडण्याची घटना याला जोखीम हा शब्द उतार्यात आलेला आहे आणि अथांग अमर्याद याला अनंत हा शब्द उतार्यामध्ये आलेला आहे। त्यानंतर कृती आपल्याला आहे अभिव्यक्ती, एखाद्या मुलीला आई वडील पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवायला तयार नाहीत तेव्हा त्यांना कसे समजावाल ते लिहा। तुम्हाला तुमचं मत लिहायचंय। एखाद्या मुलीचे आई वडील त्या मुलीला बाहेरगावी शिक्षणाला पाठवायला तयार नाही तर एक विद्यार्थी म्हणून मी त्यांना कसं समजावेल तर मी त्या मुलीच्या आई वडिलांना आज मुली कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कोणत्याही क्षेत्रात मागे नाही हे प्रथम समजावेल। आज राजकारण, समाजकारण, नोकरी, व्यवसाय आणि सर्व क्षेत्रात महिला कशा प्रभावी काम करतात याची उदाहरणे देईल। उदाहरणार्थ प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या, मग त्यांच्या आई वडिलांनी असा विचार केला असता तर त्या इतिहास घडू शकल्या असत्या का? किंवा आत्ताच्या सध्याच्या ज्या राष्ट्रपती आहे त्या प्रत्यक्षात स्त्रीच आहे, मग प्रत्यक्षामध्ये त्या राष्ट्रपती होऊ शकेल। अशी वेगवेगळी आपल्याला उदाहरणं देऊन त्यांना समजवता येईल। तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकता। 8 आणि 8 2 उतारे झाले, 16 मार्कासाठी झाले मित्रांनो। विभाग 2 पद्य, पुढील आपल्याला कविता दिलेली, कवितेवर आधारित 5 मार्काचे प्रश्न विचारलेले, ते प्रश्न बघूया आपण। खाली चौकट पूर्ण करा। कवीने श्रावण महिन्याला दिलेली नावे, तर असा रंगारी श्रावण ही कविता आहे, त्या कवितेवर आधारित हे प्रश्न आहे। तर कोणते नावं दिलेले आहे? रंगारी, खेळगा आणि गोपाळ ही नावं दिलेली आहे। पुढचा प्रश्न आहे पुन्हा 2 मार्काला, आकृती पूर्ण करा। यामध्ये श्रावण महिन्याची विविध रूपे, कोणती रूपे आहे श्रावण महिन्याची तर श्रावण महिन्याची विविध रूपामध्ये चित्रांची मांडलेली पंगत, सृष्टीचा हिरवा देखावा, रिमझिम सरीचे गाणे, पान फुलांचे पातळ व फुलांची नक्षी। त्यानंतर स्वमत आहे, कवितेतून व्यक्त झालेला रंगारी श्रावण तुम्हाला का आवडला तुमच्या शब्दात सांगा। कवितेत जे श्रावणाचं वर्णन केलेलं आहे ते तुम्हाला का आवडलं 2 मार्कासाठी आहे। तुम्हाला अर्थात स्वमत लिहायचं आहे। आपल्याला असं लिहिता येईल, निसर्गामध्ये रंगाची उधळण करणाऱ्या श्रावणाला कवीने रंगारी म्हटलेले आहे। हा रंगारी श्रावण प्रत्येक माणसाला, कवीला भुरळ घालणारा आहे। हा सृष्टीचा चित्रकार वाटतो कारण की त्याचे प्रत्येक क्षणी विविध ठिकाणी रंग वेगवेगळे दिसतात, त्याचे रूप वेगवेगळे होते। हा साजरा कलावंत आहे। श्रावणात डोंगरदरीतून ओढ्यातून जलप्रवाह खळखळत वाहत असतात, हिरवाईने निसर्ग नटलेला असतो, वेली जोमाने वाढलेल्या असतात, पाने फुले यांची नक्षी ठिकठिकाणी दिसत असते। अनेक सण उत्सव या महिन्यात येतात, आनंदाला या महिन्यात उधाण आलेले असते। ऊन पाऊस यांचा पाठ शिवणीचा खेळ या महिन्यात चालू असतो। या पद्धतीने आपल्याला इथं हे वर्णन करता येईल आणि म्हणून असा रंगारी श्रावण मला खूप आवडतो। तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगळं देखील लिहू शकता। त्यानंतर स्थूल वाचनाला 4 मार्क आहे मित्रांनो आपल्या परीक्षेमध्ये। तर बघा आपल्याला इथं प्रश्न विचारला स्थूल वाचनावर, तुमच्या मते लिओनार्द यांचे जगावर असलेले ऋण कोणते आहे ते लिहायचे आपल्याला। तुमच्या मते लिओनार्द यांचे जगावर असलेले ऋण, तर त्याच्याविषयी आपल्याला स्वमत लिहायचे। तर लिओनार्द यांनी विविध विषयांच्या अभ्यासातून आणि संशोधनातून काढलेली टिपणे अभ्यासकांना आजही उपयुक्त आहे। त्यांनी प्रकाश विज्ञान, खगोल विज्ञान, आवाज विज्ञान, मेकॅनिक्स, हायड्रॉलिक्स विज्ञान, शास्त्र विज्ञान, शरीर विज्ञान अशा अनेक क्षेत्रात उत्तुंग संशोधन करून ठेवले आहे। हे सर्व त्यांनी आपल्या नोंदवहीमध्ये लिहून ठेवलेले आहे। त्यांचा हे त्यांनी लिहून ठेवलेलं जे आहे हे ज्ञानाचा खजिना म्हणजे मानव जातीवर त्यांचे खूप मोठे ऋण आहे। अशा प्रकारे आपल्याला इथं उत्तर मित्रांनो लिहिता येईल। आपल्याला एवढ्या 2-4 वळी या सुरुवात म्हणजे सगळंच महत्त्वाचं, पण या 2-4 वळी खूप महत्त्वाची आहे इथं। ओके, पुढे जाऊ मित्रांनो। 2 मार्कासाठी होतं ते स्वमत। व्याकरण, आता इथं बघा 50 मार्कापैकी 25 मार्क तुम्हाला पहिले 2 उतारे आणि कविता आणि तिच्यावर आधारित प्रश्न याच्यासाठी 25 मार्क आहे। आता पुढचे 25 मार्क व्याकरण आणि उपयोजनावर आहे। तर बघा व्याकरणावर पहिला प्रश्न, खालील शब्दाचे लिंग ओळखा। 2 मार्कासाठी मुलगा आणि मूल। तर मुलगा म्हणजे पुल्लिंग आहे की नाही, आपल्याला माहित आहे पुल्लिंगी तो पुल्लिंगी, ती स्त्रीलिंगी आणि ते नपुंसकलिंगी। ते वरून आपल्याला स्त्री का पुरुष याचा बोध होत नाही, त्याला आपण नपुंसकलिंगी म्हणतो। म्हणून मग मुलाला तो मूल म्हणत नाही किंवा ती मूल म्हणत नाही, ते मूल म्हणतो, म्हणून मूल हे नपुंसकलिंगी। पुढे जाऊया, खालील शब्दांची विभक्ती ओळखा। विभक्तीमध्ये समर्थाची आणि भारतात, समर्थाची, चाची चे, षष्टीचे हे प्रत्यय मित्रांनो, म्हणून ची प्रत्यय लागला म्हणजे षष्टी आहे। आणि भारतात त प्रत्यय लागलेला आहे, त इ आ हे कोणत्या याचे प्रत्यय आहेत? सप्तमीचे, म्हणून याचा सप्तमी आहे दुसऱ्या याचा। पुढे जाऊया, खालील शब्दांचे अर्थ लिहा। सनंग आणि क्रांती। सनंग याचा अर्थ होतो विणलेले अखंड वस्त्र, तर क्रांती म्हणजे मोठा बदल।
या पद्धतीने आपण उत्तर देऊ शकतो. खालील शब्द शुद्ध करून लिहा. पूजा आणि कुटुंब. व्याकरणाच्या दृष्टीने विचार केला तर दोन्ही शब्द बरोबर आहे. पूजा जला काना आहे म्हणजे पला पहिला उकार पाहिजे, मात्र हा संस्कृत शब्द आहे. कुटुंब देखील तसंच आहे. बला काना मात्र वेलांटी उकार काही नाही, टला दुसरा उकार पाहिजे. परंतु दुसरा नियम काय सांगतो की ट वर अनुस्वार आला, ज्या अक्षरावर अनुस्वार आला त्या शुद्ध लेखनाचा नियम लावायचा नाही. शिवाय हा संस्कृत शब्द आहे तर तो असा लिहिला जातो. पूजा दुसरा उकार द्यायचा पूजाला, कुटुंब दोन्ही याला पहिला उकार. त्यानंतर खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. शब्दांकित करणे आणि हरिहरी करत बसणे. 2 गुणासाठी आहे. शब्दांकित करणे म्हणजे शब्दात व्यक्त करणे. आमच्या वर्गातील अविनाशला कोणतीही घटना प्रसंग खूप चांगल्या प्रकारे शब्दांकित करता येते किंवा येतो. किती चांगल्या प्रकारे लिहिलं आपण हे या पद्धतीने लिहायचं. हरिहरी करत बसणे म्हणजे काही काम न करता नुसते बसून राहणे. तर बघा, रामरावाची दोन्ही मुले व्यापार सांभाळतात. रामराव नुसते हरिहरी करत बसतात म्हणजे त्यांना आता काही काम नाही. पुढे जाऊया. उपयोजित लेखन. उपयोजित लेखनामध्ये 5 मार्कासाठी पत्रलेखन आहे मित्रांनो. तुमच्या मित्राचा जिल्हास्तरीय धावण्याच्या स्पर्धेत पहिला क्रमांक आलेला आहे, त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. तर अभिनंदन पत्र लिहायचं आहे. दिनांक 10 सप्टेंबर लिहिला आपण. उदाहरणार्थ, प्रिय निखिल सप्रेम नमस्कार. त्यानंतर निखिल तुझे मनपूर्वक अभिनंदन. आज सकाळी वर्तमानपत्र वाचत असताना लोकमत या प्रसिद्ध वर्तमानपत्रात माझ्या मित्राचा फोटो आणि तुझे कौतुक करणारी बातमी वाचून मन भरून आलं. वाक्प्रचार वापरायचा, मन भरून येणे. आमचे जिवलग मित्र असे शब्द वापरायचे. निखिलने जिल्हा स्तरात धावण्याच्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. मला तुझा खूप अभिमान वाटला. निखिल, तुला लहानपणापासून धावण्याचे खूप वेळ आहे. विशेष म्हणजे तुझा सराव निरंतर असतो. तू तिन्ही ऋतूमध्ये रोज सराव करतो. तुझ्या या यशामागे प्रचंड अशी मेहनत आहे हे मी लहानपणापासून पाहतोय. आई बाबांना तुझ्या यशाचा निश्चित अभिमान वाटला असेल. भविष्यात तुझी राज्यस्तर राष्ट्रस्तरापर्यंत ही यशाची परंपरा कायम राहू यासाठी शुभेच्छा. त्यासाठी भरपूर सराव कर. मित्रा, स्वतःची काळजी घे. हाच मेल मी नागपूर आणि मुंबई येथील आपल्या मित्रांनाही पाठवलेला आहे. पुन्हा एकदा अभिनंदन. पत्ता वसतिगृह, मसोदरी वसतिगृह, मोतीबागेजवळ, जालना 431209. संपर्कासाठी मोबाईल नंबर लिहायचा नाही, असंच लिहायचं. ईमेल देखील abcd@gmail.com याच पद्धतीने आपण ईमेल लिहायचा. आपली ओळख पटेल असा ईमेल इथं लिहायचा नाही. त्यानंतर मित्रांनो पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना व गावकऱ्यांना आव्हान करणारा सूचना फलक तयार करा असा देखील प्रश्न विचारला जातो मित्रांनो. 5 मार्कासाठी सूचना फलक तयार करायचा. अतिशय कमी वेळेत उत्तर लिहिणं होतं आणि पैकीच्या पैकी मार्क पडू शकतात. बघा, सूचना फलक दिनांक 12/10/2022. त्यानंतर सूचना काय लिहिली बघा. सर्व गावकरी व पालकांना कळविण्यात येते की आपल्या गावातील शिवाजी विद्यालय बैरेगाव शाळेत उद्या दिनांक 15/10/2022 रोजी, आता इथं उद्या दिनांक केलं म्हणजे इथं 14 तारीख पाहिजे होते. मग उद्या जर लिहायचं असेल तर 15/10/22 रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सायंकाळी ठीक 8 वाजता आयोजन करण्यात आलेले. तरी सर्व पालक व गावकऱ्यांनी उपस्थित राहून बालकांचा आनंद द्विगुणित करावा. मुख्याध्यापक शिवाजी विद्यालय बैरेगाव. म्हणजे इथं उद्या जर शब्द वापरत असाल तुम्ही तर इथं 15 लिहिली ना, 15 तारखेला आहे ना, म्हणजे इथं 14 पाहिजे. नाहीतर इथं उद्या शब्द न वापरता आपल्या शाळेत दिनांक असं लिहू शकतो आपण. ओके, उद्या शब्द काढून टाकायचा. या पद्धतीनं आपण मित्रांनो सांस्कृतिक कार्यक्रम शाळेत आहे ते पाहण्यासाठी पालकांना गावकऱ्यांना आपण सूचना फलकाद्वारे आवाहन करू शकतो. पुढे जाऊया. खालीलपैकी एका विषयावर निबंध लिहा. 5 मार्कासाठी आहे. माणूस अमर झाला तर माझी शाळा, मी मोबाईल बोलतोय. तर माणूस अमर झाला तर हे विषय निवडलेला आहे आपण मित्रांनो. अगदी 8-10 ओळीमध्ये मुद्देसूद पदाने आपण हे लिहू शकतो. बघा, माझ्या मनाला एक विचार स्पर्शून गेला, तो म्हणजे माणूस अमर झाला तर. नाहीतर आज माणसाने त्या दिशेने प्रयत्न चालू केले आहेत. रक्तदान, मूत्रपिंडदान अशा अवयवदान करून, अवघड शस्त्रक्रिया पार पाडून आणि प्रभावी औषधोपचार करून तो माणसाला मृत्यूच्या दारातून मागे फिरवतो. आज माणसाची आयुर्मर्यादा वाढली आहे आणि मृत्यूसंख्या घटली आहे. तरी पण मानव मृत्यूवर पूर्णपणे मात करू शकलेला नाही. पण माणूस अमर झाला तर विचार करण्याचा मुद्दा असा आहे की माणसाला अमृत्व गवसलेलं तरी त्याचे दुःख संपेल का? तो सुखी होईल का? होईल, कारण त्यामुळे आपल्या प्रिय माणसांचा वियोग होणार नाही. एक कुटुंब म्हणजे पारंब्या फुटलेला वटवृक्षच होईल. माणसाला अमरत्व प्राप्त झाले की लोकसंख्या बेसुमार वाढणार. म्हणजे सुरुवातीला आपण त्याचा फायदाही लिहायचा आणि नंतर तोटाही लिहायचा. माणसाला अमरत्व प्राप्त झाले की लोकसंख्या बेसुमार वाढणार आणि वाढत्या बेकारीचा प्रश्न आवासून उभा राहील. आजही आपल्या देशापुढे बेकारीची समस्या आहेच. त्यामुळे माणसे अमर झाली तर हाहाकार उडेल. अन्नधान्य, पाणी, निवारा या मूलभूत गरजा भागविण्यासाठी आपल्या
आपल्याला आपल्या सवयी बदलाव्या लागतील. कदाचित या सर्व गरजा भागवण्यासाठी वैयक्तिक मालकी हक्काला राष्ट्रीय संपत्तीचे स्वरूप द्यावे लागेल. बेकारी खूप मोठी समस्या निर्माण होईल. यातून माणसाचा विकास होण्याऐवजी अधोगतीच होईल असे मला वाटते. या पद्धतीनं आपण लिहू शकतो. मित्रांनो, या पद्धतीनं आपण लिहा. परत एकदा सांगतो की हा सराव पेपर आहे. हाच पेपर तुमच्या वर्गात शाळेत येईल असं नाही, मात्र या पद्धतीचा पेपर आपल्या शाळेत नक्की येईल, हे मात्र नक्की. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.